काल JSW ग्रुपची एक मोठी कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चरचा क्वार्टरली रिझल्ट आउट झाला आणि नंबर्स बाबतीत थोडं कन्फ्युजन आहे. रेव्हेन्यू तर जबरदस्त वाढला पण प्रॉफिट मात्र खाली आलं. चला सगळे नंबर्स डिटेलमध्ये समजून घेऊया. सुरुवातीला पॉझिटिव्ह बाजू बघूया. JSW इन्फ्रास्ट्रक्चरचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स Q1 FY27 मध्ये 1445 करोड रुपये एवढा झाला, जे मागच्या वर्षीच्या सेम क्वार्टर मीन्स 1224 करोड पेक्षा 18% जास्त वाढला. सेगमेंट वाईज बघितलं तर पोर्ट सेगमेंटचा रेव्हेन्यू 11% ने वाढून 1208 करोड झाला आणि लॉजिस्टिक सेगमेंट ज्यात नौकार कॉर्पोरेशन इन्क्लूड आहे त्याचा रेव्हेन्यू 237 करोड पर्यंत पोहोचला आहे. कार्गो हँडलिंग व्हॉल्यूम 6% ने वाढले. टोटल 31 मिलियन टन्स कार्गो हँडल केला या क्वार्टरमध्ये, ज्याला साऊथ वेस्ट पोर्ट आणि मँगलोर कंटेनर टर्मिनलमधील कॅपॅसिटी एक्सपान्शननी सपोर्ट केला आहे. ऑपरेटिंग इबिटा सुद्धा 16% ने वाढून 674 करोड रुपये झाला. आता इम्पॉर्टंट पार्ट, प्रॉफिट. कंपनीचा कॉन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट जो ओनर्सला ॲट्रिब्युटेबल आहे तो 346.6 करोड इतका झालाय, जे मागच्या वर्षीच्या पेक्षा जवळपास 10% ने कमी झालाय. सिक्वेन्शियली बघितलं तर Q4 FY26 मध्ये 418 करोड प्रॉफिट होता, त्यापेक्षा हा 17% ने कमी आहे. रेव्हेन्यू वाढला, एबिटा वाढला, तरी प्रॉफिट का कमी झालं? PBT मीन्स प्रॉफिट बिफोर टॅक्स तो 462.8 करोड झाला, जो 2% ने कमी झालेला आहे. हे मेनली झालं बिकॉज ऑफ अदर इन्कम. जो कंपनीकडे एक्स्ट्रा कॅश होता त्याच्यावरचा इंटरेस्ट इन्कम तो 36.8% ने कमी झाला, कारण कंपनीने आपला सरप्लस कॅश ग्रोथ कॅपेक्स मध्ये डिप्लॉय केला. सोबतच इफेक्टिव्ह टॅक्स रेट सुद्धा जास्त होता या क्वार्टरमध्ये. चला तर आता बॅलन्स शीट आणि स्टॉक परफॉर्मन्स बघूया. बॅलन्स शीट बघितली तर कंपनीकडे कॅश आहे 9863 करोड आणि ग्रॉस डेट आहे 7094 करोड मीन्स नेट कॅश पोझिशन आहे अराउंड 2769 करोड. हा स्ट्रॉंग पोझिशन मेनली झाला कारण कंपनीने जून 2026 मध्ये QIP द्वारा 7503 करोड रुपीज रेज केले, ज्याला 50,350 करोडचा टोटल बिड्स आले होते. स्टॉकचा परफॉर्मन्स बघितला तर इंटरेस्टिंग पिक्चर दिसते. लास्ट 3 महिन्यामध्ये स्टॉक्स 24% वाढला, 6 मंथमध्ये अराउंड 29% आणि इयर टू डेट बघितलं तर 21% ने वाढला. पण 1 इयर रिटर्न बघितलं तर फक्त 9% आहे. मीन स्टॉकने एक्सटेंडेड अंडर परफॉर्मन्स नंतर रिसेंट रॅली दाखवली. टेक्निकली स्टॉक सगळे मेजर मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा तर वर ट्रेड करत आहे. तर बेसिकली हे एक मार्जिन कॉम्प्रेशनचा केस आहे. कंपनीचं टार्गेट आहे 2030 पर्यंत 400 MTPA कॅपॅसिटी गाठायची, ज्यासाठी 30,000 करोडचा कॅपेक्सचा प्लॅन आहे. तर मोठा पिक्चर असा आहे, नियर टर्म प्रॉफिट थोडा प्रेशरमध्ये आलाय, पण लॉंग टर्म ग्रोथ स्टोरी आणि बॅलन्स शीट स्ट्रेंथ इम्पॅक्ट दिसत आहे. असेच क्वार्टरली रिझल्ट तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. Investment in securities market are subjected to market risk. Read all related documents carefully before investing. The securities quoted are for illustration only and are not recommendatory. Registration granted by SEBI, membership of a SEBI recognized supervisory body, if any, and certification from NISM is no way guarantee performance of the intermediary or provide any assurance of returns to investors.